लाडकी बहीण योजनेचा हा नवीन 3 पेजेसचा जी आर सरकारने नुकताच काढलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांचे पती नाही किंवा वडील नाही किंवा ज्या महिलांचा घटस्फोट झालाय त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करावी याच्याबद्दलची माहिती या जी-आर मध्ये देण्यात आली आहे। तर काय हा जी-आर आहे चला जाणून घेऊया। तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची तारीख आता 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे, ते सुद्धा या जी-आर मध्ये देण्यात आलेले आहे। परंतु या जी-आर मध्ये ज्या महिलांचे पती नाही वडील नाही किंवा ज्या महिलांचा घटस्फोट झालाय त्यांनी ई-केवायसी कशी करायची या संबंधित सरकारने असं म्हटलं आहे की या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही किंवा पती देखील हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करावी व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करावी असं या जी-आर मध्ये देण्यात आलेले आहे। आता तुम्ही म्हणाल की आमचे पती नाही वडील नाही किंवा घटस्फोट झालाय त्यामुळे आम्ही ई-केवायसी कशी करायची, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे, तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, नंतर तुमच्या मोबाईल नंबरवर जो OTP येईल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तिथं मागेल, तिथं तुम्हाला काहीच टाकायचं नाहीये आणि पुढे तुम्हाला ई-केवायसी करायचीच नाहीये। म्हणजे तुम्हाला अशी अर्धवट ई-केवायसी करायची आहे आणि मग नंतर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे तुमचे कागदपत्र जमा करावे लागणार आहे। जर तुमचे पती किंवा वडील या जगात नसतील तर त्यांचा मृत्यूचा दाखला तुम्हाला इथे जमा करावा लागणार आहे किंवा तुमचा घटस्फोट झाला असेल तर तुमच्या घटस्फोटाचे कागदपत्र किंवा न्यायालयाचे आदेश जे आहे त्याचे कागदपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे 31 डिसेंबर पर्यंत जमा करावे लागणार आहे। मग आता या 3 पेजेसच्या जी-आर मधील सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे। मग आता ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका।